निफाड तालुक्यातील मौजे सुकेन येथील खळबळजनक घटना आज दुपारच्या सुमारास मौजे सुकेनेमधील एका वयोवृद्ध आजीला तांब्याचे भांडे पॉलिश करून नवीनसारखे करून देतो असं सांगून दोन अज्ञात इसम आजीकडे आले आणि भांडे पॉलिश करण्याच्या बहाण्यानं त्यावर वयोवृद्ध आजी एकट्याच राहत असल्यानं फायदा घेत आजी तुमचे दागिन्यांचे देखील पॉलिश करून देतो असं सांगून आजीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे। या घटनेनं मौजे सुकेने आणि परिसरात खळबळ उडाली आहे। काय झालं, मी त्या तिथं बसले होते आंब्याच्या झाडाखाली एकटीच. तर ते पहिल्यांदा इकडे गेले यांच्या घरी, तिथून वापस आले तरी मी बसलेच होते. तर त्यांनी पावडर मला दाखवली, पावडर मी तशीच ठेवली. तर काय झालं, त्यांनी हा तांब्या घासला आणि मी एक देव आणला त्याच्याकडे. म्हणले देव हा खंडेराव आहे बरं का, म्हटलं काय होईल बरं का याला, तू विचार कर म्हणले, तांब्या घासितो खरं. पण तर देव घासला आणि मी माझ्या पिशवीत टाकला देव, आणि ते तांब्यात त्यांनी घासलं आणि हळदीची पावडर टाकली म्हणून याच्यात ठेवलं. मला वाटतं याच्यातच आहे का काय. आणि मी काहीतरी घरात आणाय गेले तर ते बसेलच इलं, ते काही गेले नाही. आणि म्हणा आजी 25 रुपयाला आम्ही पावडर देतो. तर म्हणले मला तुझा नंबर दे. तर म्हणा आम्ही नंबर देते नाही म्हणले, मग तुम्ही कंपनीमध्ये ही पावडर कशी काय वापरत्या. मग दुसऱ्याला आलो का, मग 25 रुपयाला ही पुरी आम्ही तुला देऊ म्हणे, एवढे ते बोलले मला. आणि पाण्याची बाटली घेतली आणि त्याला पाणी पाजलं. इथं मी काय दागिने काय गेले तुमचे? दागिना हे बघ, गळ्यातली पोत गेली आणि कान ही बनवटी पोत आहे. हा. तर आणि कानातले 4 ग्रामचे गेले सोन्याचे. पॉलिश करायला आले होते का? पॉलिश केली तर त्यांनी बर. त्या सोन्याची पॉलिश केली आणि त्या कानातल्या याची पॉलिश केली. किती लोक होते आजी? 2 जण. अशी पॅन्ट वाला आहे आणि कपाळाला टिकला आहे त्याच्या. किती वाजता घडलंय? आता 1:30 वाजताची गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।